ईमेल आला होता ही बाब खरी आहे। अजून ईमेलचा सोर्स कुठून होता, ईमेल कोणी पाठवला होता ह्याचा तपास सध्या चालू आहे। आणि आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला असे हॉक्स ईमेल्स धमक्यांची येत असतात। प्राथमिक दृष्ट्या अशाच पद्धतीचा हा ईमेल असावा असा अंदाज आहे। तथापि विधिमंडळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्ब स्क्वॉडने इथे येऊन पाहणी केलेली आहे, तपासणी केलेली आहे आणि विधिमंडळ पूर्णपणे सुरक्षित आहे। इथे कुठल्याही पद्धतीचा धोका नाही। आणि ईमेल आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा पद्धतीचे ईमेल हे वारंवार पाठवून करायचे डायव्हर्जनचा प्रयत्न असतो, परंतु असे हॉक्स ईमेल्स अनेक वेळा आपण येताना पाहिलेले आहेत। तर तशाच पद्धतीचा ईमेल असावा असा अंदाज आहे। मिसाईलद्वारे उडवण्याची धमकी येणं याला काही आंतरराष्ट्रीय रेफरन्सेस असू शकतात का, जरी खोडसाळपणा म्हटलं? नाही बघा, तसं कशाही पद्धतीचं असं मिसाईलने उडवणं म्हणजे भारतावरती हल्ला करणं, मला वाटतं आंतरराष्ट्रीय दृष्ट्या जे काही आपलं राजकीय वलय आहे तशी शक्यता अतिशय कमी आहे। आज जे काही युद्ध चालू आहे ते मिडल ईस्ट मध्ये युद्ध चालू आहे। अशा वेळेस हा ईमेल जो आलेला आहे त्याचा युद्धाशी संपर्क जोडणं ही करायची चुकीचं राहील। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हॉक्स ईमेल्स हे वारंवार धमके जे येत असतात, प्राथमिक दृष्ट्या तसाच पद्धतीचा ईमेल हा वाटतो, पण तरी सुद्धा ईमेलचा सोर्स जो आहे तो त्याचा तपास चालू आहे आणि शोधण्याचं काम चालू आहे। नाही, ऑलरेडी आपण विधिमंडळ असेल किंवा मुंबईमधली जी काही महत्वाची ठिकाणं असतात त्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये वारंवार आढावा हा घेतला जात असतो मुंबई पोलिसांच्याकडनं। आणि सगळ्याच ठिकाणी आपण ज्या काही ठिकाणांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या सगळ्या ठिकाणच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये वेळोवेळी आढावा हा घेतला जात असतो। हिंदी में बता दीजिए सर, हिंदी में बता दीजिए। मेल मधला मजकूर काही समजलाय का? नाही, तसा डिटेल माझ्याकडे आता नाहीये, परंतु जी काय आहे ती धमकी आहे आणि त्या दृष्टीने आपण तपास हा चालू केलेला आहे। विधान भवन समेत मुंबई के 4 आज अजित पवारांच्या अपघाती निधनावरती चर्चा होणार आहे, तर तसं काही वाटतंय का हा विषय कुठेतरी डायव्हर्ट करावा म्हणून असं? नाही, तसं नाही। मेलचा सोर्स कुठून आहे हे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही। ते आपण तपासाचं काम सध्या अजून चालू आहे, त्यामुळे तसं कुठलेही तर्क लावणं आता चुकीचं राहील। विधान भवन समेत 12 मार्च 1993 ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते, त्याला कुठेतरी ही तारीख जुळवली जाते का? कारण का 33 वर्षानंतर अशा पद्धतीने बघा, अजूनपर्यंत त्या ईमेलचा सोर्स कुठून आहे हे अजून लक्षात आलेलं नाही आहे किंवा तो तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असे हॉक्स ईमेल्स हे अनेक वेळेला येताना आपण पाहिलेले आहेत आणि तशाच पैकीचा असलेला हा हॉक्स ईमेल असावा असा प्राथमिक अंदाज आहे।